नमस्कार मित्रो. आज आपण राज्यसेवा, पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा त्याचा सिलेबस आणि त्याची योजना, परीक्षेची जी योजना आहे त्या संदर्भात आपण डिस्कस करणार आहोत. सो राज्यसेवा 2025 पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जो परीक्षा पद्धतीमध्ये जो बदल केलेला आहे त्याबद्दल आपण सविस्तर असं बोलणार आहोत. तर आपण पूर्व परीक्षेबद्दल आपण सध्या सुरुवातीला आपण डिस्कस करू. पूर्व परीक्षा किंवा परीक्षेचं जे स्वरूप आहे त्याबद्दल आपण पहिल्यांदा डिस्कस करू. परीक्षेचे साधारणतः स्वरूप 3 टप्प्यामध्ये परीक्षा असते. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि शेवटी मुलाखत. ती नॉर्मली हे कित्येक वर्ष एमपीसीच्या बाबतीत हे चालत आलेलं आहे की भारतातील सर्व लोकसेवा आयोग याच पद्धतीने सध्या तरी परीक्षा घेत आलेले आहे. सो आपण सध्या मग पूर्व परीक्षेच्या बद्दल आपण डिस्कस करू. आता मग हे 3 टप्पे का असतात सर्वप्रथम आपण जाणून घेणं आवश्यक आहे. कारण सर्वसाधारणपणे विद्यार्थ्यांचा असा समज असतो की हे 3 टप्पे आमच्यासाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी आहेत. तर असं नाही, हे 3 टप्पे आयोगाने स्वतःसाठी निर्माण केलेले आहेत. कारण एलिमिनेशनसाठी त्यातून वगळणं गरजेचं आहे. तसं जर तुम्ही जर बघितलं तर प्रायव्हेट सेक्टरमध्ये नोकरी केला तर एकच टप्पा असतो. एक मुलाखत असते किंवा एखाद्या मोठ्या कंपनीत गेला, टाटा कन्सल्टन्सी, इन्फोसिस यासारख्या सर्व्हिसेस किंवा अशा मोठ्या कंपन्यांमध्ये गेलं तर तुम्हाला दिसेल की तिथे एक ऍप्टिट्यूड टेस्ट घेतली जाते, त्यानंतर इंटरव्ह्यू घेतला जातो. असं का? कारण मोठ्या कंपनीच्या मध्ये काय होतं, तर संख्या खूप असते आणि मुलाखत सर्वांची घेणं शक्य नसतं. मग अशा स्थितीत काय करावं लागतं, तर अशा स्थितीत अ, 2 टप्पे किमान तिथं घेतले जातात. मग एमपीसी किंवा लोकसेवा आयोग जे आहेत ते 3 टप्प्यामध्ये घेतात. कारण संख्या खूप असते, लाखोच्या स्वरूपात अर्ज येतात आणि मग सर्वांचा इंटरव्ह्यू शेवटी घेणं किंवा मुलाखत घेणं शक्य नसतं. मग त्यासाठी खरं तर बघायला गेलं तर हे 3 टप्पे निर्माण केलेले दिसतात. किंवा तुम्ही युपीएससीची जी सुरुवात होते किंवा आयसीएस त्यावेळेला जी म्हटलं जात होतं, इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस, त्यावेळेला इतके टप्पे नव्हते. त्यावेळेला परीक्षा आणि त्यानंतर सिलेक्शन होतं. मग सध्या अशा पद्धतीचं सिलेक्शन करण्याचं कारण असं आहे की संख्या खूप आहे आणि एलिमिनेशन साठी 3 टप्पे केलेले आहेत. आणि युपीएससी किंवा एमपीएससीची जो सिलेबस आहे आणि मुलांची खूप वेळेला चूक काय होते, जे परीक्षा देतात की नॉर्मली परीक्षेचा तसाच विचार करायला लागतात की मला आता पूर्व परीक्षेचाच फक्त अभ्यास करायचा आहे, मुख्य परीक्षेचा मी नंतर करेन आणि मग मुलाखतीची अशी वेगळी काहीतरी तयारी करेन. तर तसं अजिबात नसतं. खूप वेळेला मुलांना हे समजत नाही. तर मुख्य परीक्षेचीच तयारी करावी लागते. मुख्य परीक्षेची तयारी जर तुमची असेल तर तुम्ही पूर्व परीक्षा पण चांगल्या पद्धतीने पास होऊ शकता आणि मग मुलाखतही पास होऊ शकता किंवा मुलाखती सुद्धा तुम्ही क्लिअर करू शकता. तर ओव्हरऑल परीक्षेची जी पद्धत आहे, कारण लोकसेवा आयोग असेल, कोणताही लोकसेवा आयोग असं विस्तृत स्वरूपात पूर्व परीक्षेचा सिलेबस कोणताही देत नाही. मुख्य परीक्षेचा जो सिलेबस आहे अत्यंत विस्तारित स्वरूपात दिलेला असतो. अं, म्हणून मला इथं पुन्हा एकदा सांगण्याची गरज असं वाटते की हे टप्पे जे असतात हे लोकसेवा आयोगाने आपल्यासाठी किंवा लोकसेवा आयोगासाठी एक सोयीस्कर होईल, निवड पद्धती सोयीस्कर होईल यासाठी निर्माण केलेले आहे, ना की तुमच्यासाठी केलेले आहेत. की खास करून विद्यार्थी मित्र हो, मी तुमच्यासाठी म्हणतो. ज्यामध्ये प्रथम तर ठीक आहे, आता आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेचा जो सिलेबस आहे किंवा ती परीक्षा पद्धती आहे आपण त्याबद्दल जाणून घेणार आहोत. आता सर्वप्रथम आपण माध्यम कोणतं असतं, तर एमपीसीच्या बाबतीत तुम्ही महाराष्ट्र स्टेट आहे, महाराष्ट्राची राज्यभाषा मराठी आहे आणि मग ती मराठी एक प्रमुख भाषा असेल आणि त्याचबरोबर मग इतर माध्यम इंग्लिश असेल. तर 2च माध्यमांच्या मध्ये तुम्हाला परीक्षा सध्या तरी देता येते. जो सध्या जर अलीकडचा वाद बघितला मराठी आणि इतर भाषांच्या बाबतीत, पण महाराष्ट्राची भाषा मराठी असल्यामुळे तुम्हाला महाराष्ट्रात मराठीतच एक्झाम किंवा इंग्रजीमध्येच तुम्हाला एक्झाम देता येते किंवा इतर भाषा कोणत्याही निवडता येत नाही भारतातल्या. तर ठीक आहे, हे झालं माध्यमांच्या बाबतीत. पूर्व परीक्षेला पेपर किती असतात, तर पूर्व परीक्षेला 2 पेपर असतात नॉर्मली. भारतातील ज्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षा आहेत त्यांना पूर्व परीक्षा क्लास 1 ची जी परीक्षा असते त्यांना 2 पेपर असतात. क्लास 2 साठी सध्या तरी एक पेपर असतो. तो आणि मग ते 2 पेपर कोणते पेपर असतात, तर GS1 आणि GS2 नॉर्मली असं म्हटलं जाऊ शकतं. पण सीसॅट मीन्स सीसॅट म्हणजे काय, तर कॉम्प्रिहेन्सिव्ह ऍप्टिट्यूड टेस्ट असते. एक ऍप्टिट्यूड टेस्ट असते, अर्हता आपली चाचणी चेक करण्यासाठी हा पेपर नंबर 2 असतो. पेपर नंबर 1 हे सामान्य अध्ययन त्याला मराठीत म्हटलं जाऊ शकतं किंवा म्हटलं जातं. तर हा एक पेपर आहे जो 200 गुणांसाठी असतो. ज्यामध्ये पेपर नंबर 1 मध्ये
जवळपास तुम्हाला 100 प्रश्न असतात, 2 मार्क्ससाठी असतात. पेपर 2 मध्ये 80 प्रश्न असतात, जवळपास 2.5 मार्काला 1 प्रश्न. अशी परीक्षा पद्धती आहे. आणि गुणदान ही नकारात्मक असतं. जर तुम्ही अ, जर 1/4 हे सध्या तरी बघितलं तर सध्या 1/4 एवढे गुण एकूण गुणांच्या वजा करण्यात येतील. जर चुकीचं उत्तर असेल 25% म्हणजे 1/4 हे डिव्हायडेशन सध्या चुकीच्या उत्तरासाठी दिलं जातं. तर सिलेबस काय असतो? परीक्षा पद्धती डिस्कस केली. 2 पेपर पूर्व परीक्षेला 2 पेपर, प्रत्येकी 200-200 मार्क्स, ज्यामध्ये पेपर नंबर 1 साठी 100 प्रश्न, प्रति 2 गुणांसाठी, ज्यामध्ये नकारात्मक प्रश्न किंवा निगेटिव्ह मार्किंग असतं. एमसीक्यू टाइप असते परीक्षा. जर वेळेचं बघितलं तर 2-2 तास, प्रत्येकी पेपरला 2 तास तुम्हाला अवधी दिलेला आहे. आणि मग त्याचा दर्जा काय आहे? तर पदवी. पेपर नंबर 1 साठी तुम्ही पदवीचा स्तर असतो. पेपर नंबर 2 साठी काही घटकांच्या बाबतीत पदवीचा स्तर, काही घटकांच्या बाबतीत 10वीचा स्तर, आणि काही घटकांच्या बाबतीत 10वी ते 12वी स्तर. असं पेपर नंबर 2 साठी सध्या एक स्टँडर्ड किंवा एक लेवल ठेवलेली आहे. पेपर नंबर 1 चा जो सिलेबस आहे किंवा अभ्यासक्रम बघितला तर राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या चालू घडामोडी. मी मगाशी पण सांगितल्याप्रमाणे की कोणतेही भारतातील लोकसेवा आयोग अत्यंत विस्तृत स्वरूपात पूर्व परीक्षेचा कधीही सिलेबस दिलेला नसतो. मुलांना मला हे परत परत त्यासाठी सांगावं वाटतं की पूर्व परीक्षा ही फक्त इलिमिनेशनसाठी, काही वगळण्यासाठी, काही विद्यार्थ्यांना या परीक्षा पद्धतीतून बाहेर काढण्यासाठी केली जाते. विद्यार्थी मित्र, खूप वेळेला तुम्ही यामध्ये जाता की मी पूर्व परीक्षेचा 6 महिने अभ्यास करीन, 4 महिने अभ्यास करीन, तर तसं न करता तुम्हाला पूर्व परीक्षा ऐवजी मुख्य परीक्षेचा अभ्यास करावा लागतो. मग ठीक आहे, मग पेपर नंबर 1 मध्ये तुम्हाला राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या चालू घडामोडी, भारताचा अभ्यास, भारतीय राष्ट्रीय चळवळ, महाराष्ट्राचा त्यामध्ये म्हणजे महाराष्ट्राचा भारांश, म्हणजे महाराष्ट्रावर वेटेज महाराष्ट्राला दिलं जातं, की महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्रामधील राष्ट्रीय चळवळीतील प्रमुख नेते यांच्यावर तुम्हाला भर द्यावा लागेल. महाराष्ट्र भारताचा व जगाचा, भारताचा व जगाचा प्राकृतिक, सामाजिक, आर्थिक, भूगोलाच्या बाबतीत तुम्हाला भारत, जग आहे, त्याचबरोबर महाराष्ट्र, त्यामध्ये महाराष्ट्र प्रमुख तुम्हाला वेटेज द्यावं लागेल. भारत आणि महाराष्ट्र, राज्य शासन, शासन, त्यानंतर संविधान, राजकीय प्रणाली, पंचायत राज, नगर प्रशासन, सार्वजनिक धोरण, हक्कविषयक प्रश्न, आर्थिक व सामाजिक विकास, शाश्वत विकास, दारिद्र्य समावेशन, लोकशाही, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम या बाबतीत means अर्थव्यवस्था, पर्यावरण, पारिस्थितिकी आणि सामान्य विज्ञान, हे प्रमुख जवळपास 7 हे तुम्हाला वर दिसणारे सब्जेक्ट जरी असतील किंवा विषय असतील, पण त्याचे उपसब्जेक्ट किंवा उपविषय जर बघितले तर खूप त्याचं विस्तृत स्वरूप दिसतं. जवळपास एक 20 विषय तुम्हाला निर्माण होऊ शकतात. तर अशा पद्धतीने हा पूर्व परीक्षाचा सिलेबस आपल्याला दिसतो.